मराठी वर्गामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मराठी व्याकरणातला एक असा विषय शिकणार आहोत जो खूप महत्वाचा आहे. हो, अगदी बरोबर. आज आपण वचन या घटकाचा इतका सविस्तर अभ्यास करणार आहोत की महाटेट परीक्षेमध्ये यावर येणारा एकही मार्क तुमचा चुकणार नाही, याची आम्ही खात्री देतो. चला तर मग वेळ न घालवता थेट सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे वचन म्हणजे नेमकं काय असतं ते समजून घेऊया. म्हणजे बघा, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वचन म्हणजे नामाची संख्या. एखादी वस्तू एक आहे की एकापेक्षा जास्त आहेत हे आपल्याला ज्या शब्दावरून कळतं त्यालाच वचन म्हणतात. अच्छा, म्हणजे जर वस्तू एक असेल तर त्याला एक वचन म्हणायचं आणि एकापेक्षा जास्त असतील तर अनेक वचन, बरोबर ना? एकदम बरोबर. किती सोपं आहे बघा. जसं की एक मुलगा पण अनेक मुलगे, एक फूल पण अनेक फुले. ओके, तर हे बेसिक्स तर आपल्या लक्षात आले. आता जरा नियमांकडे वळूयात. सुरुवात करूया पुल्लिंगी नामांपासनं. हा नियम तर सगळ्यात महत्वाचा आहे. हा कायम लक्षात ठेवा. ज्या पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी आ येतो त्याचं अनेकवचन करताना तो ए होतो. उदाहरणार्थ, आंबा या शब्दाचं अनेकवचन होतं आंबे. हो, आणि इथे या स्लाइडवर किती स्पष्ट दिसते बघा, आचा सरळ ए होतोय. आंबाचं झालं आंबे, कुत्राचं झालं कुत्रे आणि रस्त्याचं झालं रस्ते. ओके, नियम तर सगळ्यांना समजलाय. मग आता तुमच्यासाठी एक प्रश्न. याच नियमाप्रमाणे दादा किंवा मामा या शब्दांचं अनेकवचन काय बरं होईल? जरा विचार करा आणि आम्हाला तुमचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये लगेच सांगा. तर इथेच खरी गंमत आहे. जरी नियम असला तरी त्याला काही महत्वाचे अपवाद आहेत. विशेषतः नात्यांमधले शब्द जसे की दादा, मामा, काका हे बदलत नाहीत. आणि फक्त तेच नाही तर देव, कवी, शत्रू, कागद हे शब्दसुद्धा एकवचन आणि अनेकवचन दोन्हीकडे सारखेच राहतात. ठीक आहे, पुल्लिंगी नामं तर झाली. आता आपण स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी नामांचे नियम पाहूया, कारण त्यांचे पॅटर्न थोडे वेगळे आहेत. हो, स्त्रीलिंगी नामांमध्ये ना आपल्याला थोडे जास्त बदल बघायला मिळतात. म्हणजे बघा, जर शब्दाच्या शेवटी अ असेल तर त्याचं अनेक वचन आ किंवा ई असं होऊ शकतं. जसं की चूकचं होतं चुका आणि विहिरीचं होतं विहिरी. तसंच जर शेवटी ई असेल तर ते या होतं, जसं काठीचं काठ्या. आणि जर ऊ असेल तर त्याचं वा होतं, जसं सासूचं सासवा. हो, आणि असं समोर लिहून दिसलं ना की लक्षात ठेवायला खूपच सोपं जातं. उदाहरणार्थ, हा नियम बघा. अने शेवट होणारी नपुसकलिंगी नामं त्यांचं अनेकवचन एकारांत होतं. जसं की घरचं होतं घरे आणि फुलचं फुले. अगदी बरोबर. आणि त्याचप्रमाणे हा दुसरा नियम पण तितकाच महत्वाचा आहे. ज्या नपुंसकलिंगी शब्दाच्या शेवटी ए असतो त्याचं अनेकवचन करताना तो ई होतो. जसं की केळे याचं अनेकवचन होतं केळी आणि गाणेचं होतं गाणी. बरोबर, म्हणजे नियम तर महत्वाचे आहेतच, पण सगळ्यात कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे अपवाद लक्षात ठेवणं. कारण असे काही शब्द आहेत जे अजिबात बदलत नाहीत. जसे की दासी, वस्तू, पाणी, सोने. हे शब्द दोन्ही वचनांमध्ये सारखेच वापरले जातात. ठीक आहे, तर नियम आपण सगळे शिकलो. आता वेळ झाली आहे थोडा सराव करण्याची. बघूया MAच्या TETमध्ये यावर कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात. चला, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. पुस्तक या शब्दाचे अनेकवचन काय होईल? पर्याय आहेत पुस्तके, पुस्तकं, पुस्तकांना की पुस्तकी. सोपा आहे, पटकन विचार करा आणि तुमचं उत्तर कमेंट करा. तर ज्यांनी पर्याय क्रमांक 1 निवडलाय त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. ते म्हणजे पुस्तके. आणि यामागचं कारण म्हणजे आपण आत्ताच पाहिलं की पुस्तके हे अकारांत नपुसकलिंगी नाम आहे आणि नियमाप्रमाणे त्याचं अनेकवचन एकारांत होतं. म्हणून पुस्तकचं झालं पुस्तके. चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता तुम्हाला असा शब्द ओळखायचा आहे जो अनेकवचनी रूपातही बदलत नाही. आणि तुमचे पर्याय आहेत 1 राजा, 2 मुलगा, 3 देव आणि 4 राणी. आणि याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 देव. कारण आपण पुल्लिंगी नामांच्या अपवादांमध्ये पाहिलं होतं की आकारांत शब्द सोडले तर बाकीचे बरेचसे शब्द दोन्ही वचनांमध्ये सारखेच राहतात. म्हणून देव याचं अनेकवचन देव असंच राहतं. वा, खूप छान.
सराव झाला. चला तर मग आज आपण जे काही शिकलो त्यातील सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे एकदा पटकन परत आठवूया. ओके, सो क्विक रिकॅप. पुल्लिंगी नामांसाठी लक्षात ठेवा, आचा ए होतो, पण देव, कवीसारखे अपवाद बदलत नाहीत. स्त्रीलिंगी शब्दांसाठी अचं आ किंवा ईचं या आणि ऊचं वा हे बदल महत्वाचे आहेत. आणि नपुसकलिंगी नामांसाठी अचं ए आणि एचं ई होतं. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तर अपवाद कधीच विसरायचे नाहीत. हे सगळं लक्षात ठेवायला सोपं जावं म्हणून आम्ही तुमच्यासाठी खास नोट्स तयार केल्या आहेत. 200पेक्षा जास्त शब्दांची यादी असलेली संपूर्ण PDF तुम्हाला डाउनलोड करता येईल. त्यासाठी फक्त डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक तपासा. आणि हो, फक्त वाचून थांबू नका. आपली तयारी किती पक्की झाली आहे हे तपासायचं असेल तर डिस्क्रिप्शनमधल्या क्विज लिंकवर जाऊन नक्की सराव करा. त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. तर आम्हाला आशा आहे की आजच्या ह्या विश्लेषणामुळे वचन हा घटक तुमच्यासाठी खूपच सोपा झाला असेल. जर तुम्हाला आमचे प्रयत्न आवडले असतील तर कृपया आमच्या मराठी वर्ग चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. धन्यवाद.